खूबसूरत. खूबसूरत. थँक्स. ए उगा स्वतःवर ओढून घेऊ नको, तुला नाही बोलत ते. मग आता पिक्चर बघून आलो. कुठला? मुघले आजम. नशा आहे रे, नशा. अरे यार काय सेट्स आहेत ना, काय डायलॉग्स आहेत आणि काय गाणी केली आहेत यार. जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो. नाही रे, नाही 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 काय नाही, काय याच फिल्म मधलं गाणं आहे. नाही, तिच्यासारखं कोणी नाही रे. मधुबाला जेहर फेलत रे, म्हणजे असं अंगात जेहर फेलत. तिला बघितलं ना त्या पिक्चर मध्ये, कातील. अरे सो मला कधी कधी असं वाटतं ना की सौंदर्याची व्याख्या करायची असेल ना तर सगळ्यात पहिला रेफरन्स कोणाचा येईल माहिती? मधुबालाचा. किंवा जगातली सगळी फुलं एकत्र करून त्यातून एक सौंदर्यवती निर्माण करायची असेल ना तर ती कोणासारखी दिसेल माहितीये का? मधुबालासारखी. फुल काटा काटा. मधुबाला. अरे ते एक्सप्रेशन, ते मुघले आझम मध्ये ते जेल मधल्या गाण्यामध्ये काय एक्सप्रेशन दिलंय बाईनं. अरे ते काय गाणं रे, मोहब्बत. मोहब्बत की झूठी कहानी पे रोए, कहानी पे रोए. बड़ी चोट खाई जवानी पे रोए, जवानी पे रोए. अरे यार बुधाजी, यूट्यूब नाही, नंबर 1 फॅन आहे तो मधुबालाचा. नको नको साहेब, अब बोलत बसलो तर काम व्हायचं नाही. बघितलं, हर कोई आशिक है मधुबाला. जाळ जाळ बाई रे. अरे ती काय आहे रे, ती सुंदर, म्हणजे मधुबाला इज ब्युटिफुल. बेकार बेकार बेकार. हा म्हणजे लय भारी तसं बेकार. असं म्हणजे बेकार म्हणजे बेकार बेकार ब्युटिफुल आहे. म्हणजे माझ्यासाठी ना ती अति मौल्यवान आहे. म्हणजे म्हणजे बेकार, म्हणजे अति मौल्यवान, म्हणजे ओव्हर रेटेड. दॅट वन, ते माझं म्हणणं आहे. ओव्हर रेटेड, बेकार ओव्हर रेटेड. मधुबाला, आय लाईक यू, यू आर द बेकार ओव्हर रेटेड. करेक्ट. माझं म्हणणं सगळ्यांना सांगितलं पाहिजे. मधुबाला, यू आर द ओव्हर रेटेड. बस बस बेकार. सगळ्या दुनियेला सांगतो. सॉरी मधुबाला जी, हमने आपको ओवररेटेड कहा. क्या करें, आपके आशिकों की रिएक्शन जो देखनी थी. आता दगड खातोय आशू, कारण प्रत्येक दगड उचलल्यावर मधुबालाचा एक आशिक निघेल. कुठली फिल्म बघतोय आशूला? गाणं बघतोय हावडा ब्रिज मधलं. काय? कोण आहे? न्यू फिल्म नाही? कोण हिरोईन कोण आहे? कॅटरीना? काय बोलते आहे ना तू? अगं आभाळात पौर्णिमेचा चंद्र असताना कोणी प्लास्टिकच्या चंद्राकडे बघतं का? मधुबाला आहे. हावडा ब्रिज. हावडा ब्रिज आसाम मध्ये ना? बँगलोर मध्ये. नाही असं नाही काय. तुझ्या ऐक ना, हावडा ब्रिज आसाम मध्ये की बेंगलोर मध्ये? दोन्ही उत्तर कशी काय चुकीची देऊ शकतेस का तू? तो कलकत्त्यात आहे, त्याचं काय? मी नाही, आशू बोलत होता हावडा ब्रिज बद्दल. हावडा ब्रिजचं काही करायचं नाहीये. पिक्चर हावडा ब्रिज, गाणं आहे त्यातलं. मधुबाला आहे त्यात. खूप पिक्चर केलेत तिने, मला माहिती ना. बेकार ओव्हररेटेड.
एकच मिनिट, आता काय बोललं गेलं मधुबालाबद्दल? काही नाही स्कॉलर, मी तिला सांगत होतो की मधुबाला इज बेकार ओव्हर रेटेड. भांग प्यायलास का काही नशापाणी केलंस? काय काय बोलतोय स्कॉलर तू? का तू मधुबालाला ओव्हर रेटेड म्हणतोयस? मग काय आहे की ती आहेच आहे. तुला नाही वाटत का तसं? हे बघ आशू, काळीज असलेल्या आणि ते जागेवर असलेल्या कुठल्याही माणसाला मधुबाला ओव्हर रेटेड वाटू शकत नाही. ओ माय गॉड स्कॉलर, तुझी सौंदर्य दृष्टी इतकी चिल्लर असेल असं वाटलं नव्हतं मला. एकच मिनिट, मी तुला परत सांगतो, मधुबालाला ओव्हर रेटेड म्हणणाऱ्या माणसाने सौंदर्य दृष्टीबद्दल बोलणं म्हणजे कारखानदाराने वाढत्या प्रदूषणाचा विरोध करण्यासारखं आहे. मधुबाला काय कारखानदार होती का? प्रदूषण, बुद्धी प्रदूषण आहे इकडं. तू भलती सलती उदाहरणं काय देतोय? त्यापेक्षा मान्य कर ना की मधुबाला इज ओव्हर रेटेड. गॉड, याला घेऊन जा, याला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. कुठे? नाही, थांब, तू थांब, मीच जातो. मधुबाला ओव्हर रेटेड नाहीये. स्कॉलर मधुबाला अपने ही गिराते हैं नशे मन पे बिजलियां. जरा स्वयंपाकघरातून बाहेर पड आणि तुझा जो भाऊ आहे ना, तो निसर्गाने दिलेल्या जिभेचा आणि मानवाने निर्माण केलेल्या संभाषण कलेचा काय गैरवापर करतोय ते जाऊन बघ एकदा. काय म्हणालाय? माहितीये तू काय म्हणालाय आता? आणि मला हे तुला सांगता नाही त्रास होतोय. तो माणूस आता असं म्हणाला की मधुबाला ओव्हर रेटेड आहे. मधुबाला काय? खोटं बोलतोयस ना तू? मस्करी करतोयस? खरं नाहीये ना हे? अगं फक्त म्हणत नाहीये, शास्त्रीय गायक एखादी ओल्ड रिपीट करतात ना, तसं पुन्हा पुन्हा रिपीट करतोय तो. मधुबाला ओव्हर रेटेड आहे, मधुबाला ओव्हर रेटेड आहे, मधुबाला ओव्हर रेटेड आहे, मधुबाला ओव्हर रेटेड आहे. शी! एवढं भाऊ म्हणलं याला. आज माझी मान खाली घालवली याने. सुजय, तुला माहितीये माझ्या वडिलांना कळलं ना तर आकुल्यावर होतील, रट्टे देतील आशूच्या पाठीत. त्यांचा वीक पॉइंट आहे मधुबाला. आई सोडल्यास एकच अशी स्त्री आहे जिचं ते कौतुक करू शकतात, ती म्हणजे मधुबाला. मला हे कळत नाहीये, मधुबालाला कोणी कसं काय वाईट म्हणू शकतं यार? बोलू शकतो. आशू बोलला ना. तो काय बोलतोय माहितीये ना तुला सुजय? हा, माझ्या कानावर काय काय पडतंय. म्हणजे मला मगाशी असं वाटलं ना की नको यार. शिस गरम करून ओतली माझ्या कानात कोणीतरी. तो मधुबाला नावाच्या अप्सरेला, तो नजरेने घायाळ करणाऱ्या मधुबालाला ओव्हर रेटेड म्हणाला. तुम्ही गप्प बसा आणि त्यालाही सांगा गप्प बसायला. कळलं ना? तू नालायक राक्षस, तू मधुबालाला तू म्हणतोय. त्याला सांगा त्या गेंड्याला मी चापकाने फोडीन. ती जी कोणत्याची ती मैत्रीण आहे ना, डिम्पल का ट्विंकल, तिला सांगित चपलेने मार त्याला. कळलं ना? हा, साला नालायक, कुत्रा, रेडा, भेक. बापरे, इथवर आलाय आता. हा, आशू बद्दल जे वाईट बोलतायत त्यांच्या तोंडाला त्याची बहीण पीठ फासती. रिडिक्युलस. मी तुम्हाला सांगतोय त्याचं काहीतरी सोक्ष मोक्ष लावा. मला खरंच खूप त्रास होत आहे. कळलं ना? मधुबाला. ओके ओके. हो हो. मधु, मला त्रास होतोय मधु. अरे काय करतोय हा? केवढा त्रास करून घेतोय. मग काय, आशिक आहे ना तो. मुमताज जहान दहलवी, मधुबाला. तू होतीस तशी परीसारखी. तरानामध्ये दिलीप कुमार बरोबर नैन मिले नैन हुए बावरे म्हणत तू प्रेमात लीन झालीस. आणि सगळ्यात कहर म्हणजे काला पाणीचं देगाना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना.
देखी सबकी यारी मेरा दिल जलाना. पण तुला सांगतो, या गाण्यात तो देवानंद जेव्हा तिला नाही म्हणतो ना, तेव्हा माझा संताप होतो. अरे त्याला म्हणावं असं वाटतं, अरे असशील तो कोणी कोंबडा काढलेला देखणा राजकुमार, पण जिच्या हास्याने या झाडांना पालवी फुटते, या फुलांमध्ये सुगंध येतो आणि क्षितिजावर सूर्य देखील सलामी देतो, अशा सौंदर्याला तू नाही म्हणणारा कोण? इश्काच्या दुनियेत तुझ्यासारखा करंटा तूच देवानंदा, तूच. नटसम्राट मधलं आहे ना? हा, त्याचं स्वतःच आहे. गब्बर तुझे कबीरला पण खूप आवडते मधुबाला. तू मधुबाला, तू मधुबाला, तू मधुबाला, हृदयामधल्या प्रेम तृषेसह अर्पिन तुझला देह, तव हास्याचा गुलाम होईन यात नसे संदेह, आकांक्षांचे पुष्प वेचुनी घालीन तुझ वरमाला, तू मधुबाला, तू मधुबाला, तू मधुबाला. लयलूट लयलूट, तौबा क्या बात है. सुजय, तुला मी माझा मित्र मानतो, खूप जवळचा. म्हणून एकदा शेवटचं विचारतो, तुला खरंच वाटत नाही मधुबाला ओव्हर रेटेड? अशू, तू हद्द पार करतोय. उद्या म्हणशील की माधुरी दीक्षित पण ओव्हर रेटेड आहे. हे उद्या कशाला? मी आज बोलेन, आत्ता बोलतो, माधुरी दीक्षित इज द ओव्हर रेटेड. अशू, मी तुला मारून टाकेन. मी तुला मारून टाकेन. कैवल्य, काय झालंय? आपल्या घरातल्या लोकांना काय झालंय? काय झालंय? अरे मी काय समजत होतो स्कॉलर आणि मिनलला, आणि काय निघाले ते रसिक. का काय झालं? अरे ते मानायलाच तयार नाहीये मधुबाला ओव्हर रेटेड आहे. काय सांगतो? हो, मिनल तर माधुरी दीक्षितला सुद्धा मौल्यवान म्हणायला तयार नाहीये. किंमतच नाही. काय काय प्रॉब्लेम आहे ते का? सो ह्या ज्या सगळ्या ऍक्ट्रेसेस असतात ना, त्यांना एकमेकांवर जळतात रे. म्हणजे एकीचं कौतुक केलेलं दुसरीला आवडत नाही. आता किती नाही म्हणलं तरी मिनल पण ऍक्ट्रेस आहेच ना, म्हणून ती दुसरी ओव्हर रेटेड आहे मानायला तयार नाही. कळतंय का तुला? हा, तू एक काम कर ना, तू मिनलला म्हणून टाक ना, मिनल तू पण ओव्हर रेटेड आहे. हा, म्हणजे तुला मनापासून वाटत असेल तरच म्हणा. हा, मनात जर नसेल तर नको बोलू. तुला वाटतंय का मनापासून की मधुबाला ओव्हररेटेड आहे, मिनल ओव्हररेटेड आहे? मग तसं बोल. काय काय मधुबाला आहे ना ओव्हररेटेड? कैवल्य काय बोलतोय? मला अगदी मनापासून वाटतं, शंकाच नाहीये. मला मनापासून वाटतं की मधुबाला ओव्हर रेटेड आहे. अशू, काय म्हणालास? तेच जे मनात आहे, मधुबाला इज ओव्हर रेटेड. बस बस, आजपर्यंत ना तुझं सगळं सहन केलं, पण तुझं जर हे म्हणणं असेल ना, तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये कधीच. मिनल सोड. तेच बोलतोय तो. अशू, तू मला आत्ताच्या आत्ता सांग, तू तुझा मुद्दा बदलणार आहेस का मी माझा पवित्रा बदलू? हरलो मी, आज हरलो. मिनल, मला लक्षात आलंय तू का चिडली आहे ते. पण मला वाटलं नव्हतं ग की मला तुला हे सांगायला लागेल. मला वाटलं तुला समजेल माझ्या मनातल्या भावना तुझ्याबद्दलच्या. मिनल, मला खरंच तुझ्याबद्दल पण वाटतं. तू बेकार ओव्हर रेटेड आहेस. सोड तिला, सोड. त्याच्याच कर्माची फळ भोगतोय तो, सोड तिला. काय चाललंय? तुम्ही मान्य करत नाहीये का चेष्टा करताय माझी? अरे तुम्हाला समजत नाहीये का? मला खरंच वाटतं मनापासून तसं. आता तुम्हाला नाही वाटत का लता दीदी, भीमसेन जोशी ओव्हर रेटेड आहेत म्हणून?
बोलण्याची ही किंमत. सत्य बोलत आलोय मी आजपर्यंत, आज सत्य बोलतोय आणि उद्यापासूनही सत्यच बोलत राहणार. मला वाटतं ते सगळे मनापासून वाटतात ओव्हररेटेड. हे सगळे तर आहेच, पण आपल्या पिढीतले दीपिका पादुकोण, प्रियांका चोपडा, विराट कोहली सगळे ओव्हररेटेड आहेत. मला काय करायचं ते करा आता तुम्ही. हाकला मला, काय करायचं ते करा, पण मला आता बोलू द्या. मी बोलणार आहे माझ्या मनातलं. मला असं वाटतं, मी तुम्हाला आता पटेल की नाही काय माहिती, पण मला असं वाटतं की आपला देश, आपला भारत सुद्धा ओव्हररेटेड आहे. इंडिया इज द ओव्हररेटेड. तुझे नाही, तुला या छपराखाली जागा नाही. हकला मला, हकलून द्या, पण माझे विचार कसे हकला? हिम्मत नाही यार तुम्हाला, पण माझ्या सगळ्या गोष्टी मी इथून घेऊन जाणार आहे. जायच्या आधी एकच सांगतो, तुमची खूप आठवण येईल. कारण तुम्हाला जरी वाटत नसलं ना, तरी सुद्धा माझ्यासाठी तुम्ही सगळे खूप खूप जास्ती ओव्हररेटेड आहात. इतकीच ओव्हररेटेड जितकी माझी किंजल, माझी ओव्हररेटेड किंजल. जातो मी. मौत वही जो दुनिया देखे, घुट घुट कर यूं जीना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. एक सेकंड, एक काहीतरी घोळ आहे. कारण तो आता किंजललाही ओव्हररेटेड असं म्हणालाय. तो किंजलला ओव्हररेटेड असं म्हणालाय. बस बस, आतापर्यंत सगळं ऐकून घेतलं, पण माझी किंजल ओव्हररेटेड नाही असं तुम्ही बोलू शकत नाही. कारण माझी किंजल खूप जास्त ओव्हररेटेड आहे. माझी किंजल मौल्यवान आहे. ओव्हररेटेड अति ओव्हर रेटेड मौल्यवान. किंजल तो ओव्हररेटेडला मौल्यवान म्हणतोय. आपण सगळे एवढा वेळ सेम पेजवर आहोत, तरीही आपण राडा घालतोय. हे वेड्या, अरे हा सगळा घोळ शब्दार्थामुळे झालाय, आणि तोही चुकीच्या शब्दार्थामुळे. अरे ओव्हररेटेड म्हणजे अतिमौल्यवान नाही. ओव्हररेटेड म्हणजे अगदी उलटा अर्थ होतो त्याचा. ओव्हररेटेड म्हणजे एखादी फालतू गोष्ट किंवा व्यक्ती जिला आपण त्याच्या कुवतीपेक्षा अधिक किंमत देतो, त्याला ओव्हररेटेड असं म्हणतात. तुला कोणी सांगितलं ओव्हररेटेडचा हा अर्थ? आपल्या घरातला सगळ्यात ओव्हररेटेड माणूस
अर्थ कळलाय मला, तरी सुद्धा सांगतो आपल्या घरातला सगळ्यात ओव्हर रेटेड माणूस अरे अरे मधुबालाचे खरे आशिक कळावे म्हणून मी हा घाट घातला. आय लव्ह माझघर. माझघर इज ओव्हर रेटेड. दाखव तुला काही बोट बिट दाखव काही आपल्याला तार तोडेल.